गलत गलत गलत, चुकीचं चुकीचं आणि चुकीचंच. आपल्या हातात कायदा सुव्यवस्था राबवण्याची शक्ती आल्यावरती आपण त्याचा वापर कसा करतो हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. मुळात कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेनं स्वतःचा असा वापर करू देणं हे सुद्धा चुकीचं आहे. ज्या यंत्रणेला चालवणं ज्यांच्या हातात आहे त्यांनीही असा वापर करणं चुकीचं आहे. म्हणजे सरकार चुकीचं आहे, यंत्रणा चुकते आहे आणि सरकार चालविणारे पक्ष आपलं सरकार आहे म्हणून यंत्रणेचा वापर करतायत, हेही चुकीचंच आहे. बरं, हे वारंवार सिद्ध होत आहे, वारंवार कळत आहे आणि ते कळाल्यावर सुद्धा न्यायालयात टिकलं नसल्यावर सुद्धा त्याला दिलासा घोटाळा म्हणून याला पुन्हा पुन्हा चुकीच्या स्वरूपात मांडणं हे योग्य नाही. महाराष्ट्रात एक नवा पायंडा निर्माण होतो आहे, नवी पद्धत निर्माण होते आहे, जी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी केव्हाही घातक ठरेल. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. महाराष्ट्रामध्ये आजकाल गुन्हे दाखल करणे, उचलणे, जामीन मिळवणे, जामिनावर सुटका करून घेणे, काही दिवस अडकविणे ही नवी पद्धत रूढ झाली आहे आणि याच पद्धतीची चिंता अनेकांना वाटते आहे. काही सांगता येत नाही कोणावर कधी गुन्हा दाखल होईल आणि कोणाला कधी उचललं जाईल. एव्हाना उचलण्यासाठीच ही सगळी प्रक्रिया चालू आहे की काय असं वाटू लागतं. एखाद्या महानगरपालिकेनं रस्त्यावर गाड्या उचलण्यासाठी जसे क्रेन नियुक्त केलेले असतात तशी माणसं उचलण्यासाठीची क्रेन आता सरकार उपलब्ध करणार आहे की काय असाही प्रश्न निर्माण होतो. देवेंद्र फडणवीसांच्या वरती अशा स्वरूपाचा आरोप झाला. त्यांचे ड्रग्जवाल्याशी संबंध असल्याचे काही फोटो दाखविण्यात आले. पाठोपाठ त्यांचे अनेकांशी माफियांशी संबंध असल्याचं दाखविण्यात आलं. आरोप झाला ऐन दिवाळीच्या आधी आणि दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसांनी फटाके फोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक तुरुंगात गेले. इथेही संबंध जोडून चुकीच्या स्वरूपाचे आरोप करण्याचा प्रकार होत गेला. अमृता फडणवीसांच्या सोबतचे सुद्धा काही फोटो व्हायरल करण्यात आले आणि गांजावाल्यांशी त्यांचा संपर्क कसा आहे, संबंध कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. तिथेही ते चूकच घडलं. किरीट सोमय्या सातत्यानं आपल्या पक्षाच्या नेत्यांवरती आरोप करतायत म्हणून किरीट सोमय्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. भ्रष्टाचाराचे आरोप कसे तर एका मदत फेरीत पैसे मागितल्याचा आणि त्यात करोडो रुपये खाल्ल्याचा आरोप झाला. मदत फेरीत जर करोडो रुपये मिळत असतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर पथारी टाकूनच बसलो असतो. रीतसर मागून फोन पे गुगल पे नंबर देऊन अजून आकडा लाखात जात नाहीये मागितल्याचा, म्हणजे लाखोत आकडा जात नाहीये. इथे तर मग असं रस्त्यावर डब्बा घेऊन मागितल्यावर किती मिळतील. सोमय्यांनी खरं तर 52-53 करोड रुपये मिळवायचा मूलमंत्र आम्हाला सांगावा, आम्ही जाऊन मागू. सोमय्यांच्यावरती इथेही याच प्रक्रियेनं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या बायकोला मेधा सोमय्यांना देखील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील शौचालयाच्या प्रकरणामध्ये अडकवायचा प्रयत्न झाला आणि त्यांची देखील अटक करण्याची प्रक्रिया पार पाडायचा प्रयत्न केला. त्याच्या आधी काय नाही झालं, अर्णव गोस्वामीला अशा गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला जो सिद्धच होणार नाही. मी अन्वय नाईक प्रकरणावर बोलत नाहीये, अन्वय नाईकचं प्रकरण वेगळं आहे, पण TRPच्या प्रकरणामध्ये त्यांना गुंतविण्याचा प्रयत्न झाला. तो गुन्हा टिकणार नाही हे सगळं जग सांगत होतं, पण तरीही त्यांना अटक करण्यात आली वेगळ्याच गुन्ह्यात आणि 8-10 दिवस 12 दिवस अर्णव गोस्वामींना तुरुंगात राहावं लागलं. एका पत्रकारालाही अटक झाली. राहुल कुलकर्णी नावाच्या पत्रकारानं काही गोष्टी उघड केल्या म्हणून त्यांना वेगळ्याच प्रकरणामध्ये अटक केली. किती गुन्हे दाखल करणार आहोत आपण? पत्रकारांनी बोलायचं नाही का? राजकारण्यांनी आरोप करायचे नाहीत का? याआधीही आरोप होत आलेले आहेत. मायबाप असं करू नका एवढीच विनंती करायची आहे सरकारला. केतकी चितळे, काय संबंध काय येतो? एक कविता ती काय पोस्ट केली. खरं तर केतकी चितळे सारख्या व्याधीग्रस्त मुलीला, म्हणजे दोन्ही अर्थाने शारीरिक व्याधीग्रस्त आणि मानसिक व्याधीग्रस्त मुलीला एवढ्या गांभीर्यानं घेण्याची गरज होती का, हा माझा प्रश्न आहे. एक मानसिक दृष्ट्या कोणत्याही स्वरूपाचे आरोप करणारी मुलगी, जिच्या आधीचे व्हिडिओ आपण बघितलं तर लक्षात येतील, एवढं मोठं म्हणजे केतकीच आता मोठी झाली आहे,
केतकीच खूप मोठी झाली आहे हेही लक्षात नाही आलं. या आरोपाचं बुमरँग उलटलंय का याचा देखील विचार केला पाहिजे. आणि आता आरोप होत आहेत ते मोहित कंबोजवरती. मोहित कंबोजच्याच प्रकरणावर मी बोलतोय. आता आरोप होत आहेत मोहित कंबोजवरती. फसवणुकीच्या गुन्ह्यात मोहित कंबोज यांना अटक करण्याची प्रक्रिया झाली, जामीन मिळाला हे सोडून द्या. पण एका अशा गुन्ह्यात ज्यात खटला दाखल करणारा, तक्रार करणारा अधिकारी प्राधिकृत आहे का, त्याला ते अधिकार आहेत का, पॉवर डेलिगेट केले गेले आहेत का, याचा विचार झाला नाही. एका कमर्शियल आणि नॅशनलाइज बँकेचा व्यवहार 3 कोटी रुपयाच्या पुढचा असेल तर त्याची तक्रार CBI कडे करावी लागते असा नियम स्पष्ट असतानाही इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगकडे रात्रीतून तक्रार दाखल होते आणि पुढची प्रक्रिया पार पडली जाते. हाही प्रकार बरोबर आहे का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. मोहित कंबोज सातत्याने राज्य सरकारवर तुटून पडतो आहे. सरकारवर नाही, सरकारमधल्या काही व्यक्तींवर तुटून पडतो आहे. त्यातल्या एका सरकारमधल्या व्यक्तीवर आरोप केलेत, एका सरकार बाह्य व्यक्तीवरती आरोप केलेले आहेत. मग अशा वेळी मोहित कंबोज आरोप करतोय म्हणून त्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवायचं. जे प्रकरण OTS मध्ये सेटल झालंय त्या प्रकरणाला कर्जदार आणि कर्ज बुडव्या म्हणून मांडायचं. या स्वरूपाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आता आपण किती दिवस चालवणार आहोत. खरं तर मंडळी वेळ आली आहे, ती वेळ आता जवळ आली आहे, येऊन ठेपली आहे की ज्या कोणी अशा स्वरूपाचे व्यक्तिगत हेवे दाव्याचे आरोप केलेले आहेत ते बाजूला ठेवावेत. अगदी चुकीचं असेल तर मनपूर्वक ते चुकीचं होतं म्हणून मान्य करावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एका सुसंस्कृत वळणावर घेऊन जावं. जिथे पूर्वी होतं आपण ते विसरून गेलोय. म्हणजे माफी मागितल्यानं कोणी छोटा होत नसतो, उलट मोठे पण मिळत असतं. हे आपल्या लक्षातच येत नाहीये आणि आपण ती माफी मागायला देखील तयार नाही होत. उलट एकावर एक गुन्हे दाखल करून तो कसा आत जाईल याची प्रक्रिया पार पाडली जाते. माझी विनंती एवढीच आहे की यांनी संघर्ष वाढणार आहे, एक नवा पायंडा पडणार आहे आणि हा पायंडा महाराष्ट्रासाठी घातक ठरणार आहे. म्हणूनच यावर आता कधीतरी नियंत्रण येणं आवश्यक आहे. याचा विचार सर्वांनीच करावा एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार.